गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी बनवले होते मोमोज आणि ही चालू आहे टेस्ट मोमोजची. तर बघा किती मस्त झाले आहेत. माझे हस्बंड रिव्ह्यू देत आहे आणि हे बघा किती छान दिसत आहेत ते. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले मी पाणी बॉईल करायला घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकलेत हाफ बॉईल सोया चंक्स आणि ते मी बॉईल वॉटरमध्ये टाकले होते म्हणजे ते नरम व्हायला पाहिजे. आणि हे मी 20 मिनिटसाठी तसेच भिजवत ठेवले होते आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं. आणि 20 मिनिट्स नंतर ते झाकण उघडून बघितलं तर ते नरम नरम झाले होते. त्याच्यामधलं मी पाणी स्क्वीज करून घेतलं आणि ते मी मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेतले. मग त्याचे छोटे छोटे तुकडे झाले असे चॉप केल्यासारखे. नंतर मी ते बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याच्यानंतर मी एका भांड्यामध्ये घेतला होता मैदा, 1 वाटी मैदा, सॉल्ट आणि तेल थोडंसं आणि मग मी ते भिजवून घेतलं. आणि ते ऑफकोर्स एक टिप आहे, ते दुधामध्ये भिजवायचं म्हणजे तो मैदा सॉफ्ट राहतो आणि तो जास्त कडक नाही होत म्हणून. आणि त्याच्यानंतर मग मी त्याचा डो तयार केला आणि त्याला तेल लावून घेतलं. तेल लावल्यावरती तो डो थोडासा सॉफ्ट राहतो म्हणून मग तेल लावून घ्यायचं वरून पण. आणि कपड्यामध्ये म्हणजे ते कपड्यामध्ये ठेवायचं म्हणजे तो सॉफ्ट राहील. आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं आपली सोयाची भाजी म्हणजे जे सारण आहे ते बनवायला. तर सगळ्यात आधी मी घेतली कढई आणि त्याच्यामध्ये मी टाकलं तेल आणि नंतर टाकले ऑफकोर्स छोटे छोटे चॉप केलेला कांदा. आणि त्याच्यानंतर टाकायचे आपण जे ग्राइंड केलेले होते ते सोया चंक्स आणि थोडंसं सॉते करून घ्यायचं आहे ते. आणि सॉते करून झाल्यावरती त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ, रेड चिली पावडर, ब्लॅक पेपर, अजून काय टाकलं होतं, ऑफकोर्स ब्लॅक पेपर. आणि त्याच्यानंतर टाकली जिंजर गार्लिक पेस्ट, टमॅटो सॉस, सोया सॉस आणि सगळ्यात लास्टला टाकलं आहे मी शेजवान सॉस. आणि जिंजर गार्लिक मी चॉप करून ते घेतलं आहे, मी त्याची पेस्ट टाकलेली आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही चॉप करून पण घेऊ शकता. आणि नंतर सॉते करायचं आहे. ते सॉते झाल्यानंतर त्याचा असा कलर येईल आणि त्याच्यानंतर ते सॉते झालं होतं म्हणून मग मी त्याच्यावरती कोथिंबीर टाकली. ऑफकोर्स मराठी जुगाड कोथिंबीर सगळ्या ह्याच्यामध्ये. नंतर हा डो सॉफ्ट झाला आहे तर मग मी थोडासा तो मळून घेतला आणि त्याचे छोटे छोटे गोळे केलेत. आणि नंतर मग ते थोडंसं लाटून घ्यायचं. मी ती एक मोठी पोळी लाटून मग त्याचे छोटे छोटे असे पीसेस कापले होते. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स मी मोमो बनवायला सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये ते आपण जे स्टफिंग आहे ते स्टफिंग भरायचं आणि त्याला शेप द्यायचा आहे.